हरि ओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 6 मार्च 2024 आपण योग ग्रंथावर ही ऑनलाईन सिरीज सुरू केलेली आहे. प्रास्ताविक पाठ सुरू आहेत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. प्रार्थनेने सुरुवात करतोय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं स्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना मी म्हणतो. आपणही आपापल्या ठिकाणी म्यूट केलेल्या अवस्थेतच प्रार्थना म्हणा ज्यांना येते त्यांनी. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. योग ग्रंथ पाठमालेतला आज प्राथमिक पाठ 3 आहे. पहिल्या पाठामध्ये आपण ज्या संकल्पना बघितल्या होत्या त्याचा अगदी 1 मिनिटात रिव्हिजन म्हणजे साध्य आणि साधन. ही पाठमाला साधन आहे आणि साधकत्वातली प्रगती आणि साधकाचा क्रमविकास हे साध्य आहे. हे आपण त्यावेळेला विस्ताराने बघितलं होतं. मागच्या पाठामध्ये न्यू वे फिलॉसॉफी किंवा मनशक्तीचं जे काही जीवनविषय तत्वज्ञान आहे स्वामी विज्ञानानंद यांनी मांडलेलं त्याची रूपरेषा घेतली होती आणि त्यातला एक महत्वाचा जो मुद्दा मागच्या वेळेला थोडासा व्यवस्थित कव्हर नव्हता झाला तो आपण सुरू करूया. तो घेऊन आणि पुढच्या आजच्या मुद्द्याला जाऊया. आपण मागच्या वेळेला कर्मशुद्धी प्रार्थनेचा विचार केला होता की जी प्रार्थना आपल्याला आपली कर्मशुद्धी करण्याची प्रेरणा देते आणि ती प्रेरणा आपल्या मनात कायम राहण्याची आपल्याला मागणी त्या प्रार्थनेतून करायची आहे परमेश्वराजवळ. आता ही जी कर्मशुद्धी प्रार्थना कशाला करायची? कारण आपण योग ग्रंथांचा अभ्यास करतो. योग म्हणजे युती. युती म्हणजे हल्ली जी चर्चेत आहे ती युती नाही. युती म्हणजे मनाची आत्म्याशी झालेली युती. ही जी युती आहे ही युती करायची म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की मन आत्म्यापर्यंत जायचं. मन आणि आत्म्यामध्ये साधी अगदी व्यवस्थित आपण जर का साध्या भाषेत भाषा म्हणजे व्याख्या केली तर ती अशी होईल की विकारी आत्मा म्हणजे मन आणि शुद्ध मन म्हणजे आत्मा. म्हणजे मन जेव्हा पूर्ण विकाररहित शुद्ध होतं तेव्हा ते आत्मरूप होतं. आणि म्हणून साधकत्वाची प्रगती म्हणजे आपल्याला आपली कर्मशुद्धी कशासाठी करायची? कर्मशुद्धीतून आपल्याला आपली आत्मशुद्धी करायची आणि आत्मशुद्धीच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्म्याकडे जायचंय. आणि ह्याच्या वेळेला आपण मागच्या वेळेला ही कसं करता येईल ह्याचा जो काही एक आराखडा बघितला होता तो असा होता. त्याच्यात परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी ह्या 4 म्हणजे टर्मिनॉलॉजी या पर्टिक्युलरली ह्या विषयाच्या ह्या अध्यात्मातल्या ज्याच्या प्रत्येक विषयामध्ये सायन्सच्या टर्मिनॉलॉजी वेगळी असतात, आयटी मधल्या टर्मिनॉलॉजी तशा प्रत्येकाच्या अध्यात्माची टर्मिनॉलॉजी. परा, पश्चंती, मध्यम. परा म्हणजे काय? आपण कुठलीही जी कृती करतो ती कृती प्रकट होण्याच्या अगोदर आत काय घडतं. तर म्हणजे थोडक्यात आपल्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात. आता मनाचं सुद्धा एक
वरवर दिसणारं मन, एक अंतर्मन, एक अबोध मन, अशी मनाच्या काही स्तर आहेत. पण आता आपण त्याचा विचार न करता मनातून एखादी इच्छा निर्माण होते. त्याच्या अगोदर मनातली संपूर्ण शांत स्थिती असते. आणि मग कुठलीही इच्छा निर्माण झाली की एक प्रकारची अस्वस्थता आपल्याला लक्षात येते. कसली अस्वस्थता आहे ते लक्षात येत नाही, परंतु त्याला परास्थिती म्हणतात. म्हणजे एक संपूर्ण शांत स्थिती एक पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर परास्थिती ही दुसरी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर एकदा ती अस्वस्थता निर्माण झाली की आपण मग आपल्या आतच शोध सुरू करतो की कसली अस्वस्थता आहे, काय हवं आपल्याला, कशासाठी अस्वस्थता निर्माण झाली. आणि मागच्या वेळेला आपण दुसरं उदाहरण घेतलं होतं की समजा आपल्याला असं लक्षात आलं की अस्वस्थता निर्माण झाली, मग कसली बघितल्यानंतर हा भूक लागली. असं जर का आपल्याला लक्षात आलं की हा भूक लागली म्हणजे ही अस्वस्थता निर्माण झाली. आणि मग याला भूक लागल्यानंतर काय करायचं, ही जी स्थिती किंवा ही जी स्टेज आहे मनातली, त्याला मध्यमा म्हणतात. या मध्यमामध्ये साधारण कृती आराखडा मनात ठरतो. म्हणजे बाबा आता भूक लागलेली आहे, तर सकाळची वेळ आहे, तर ब्रेकफास्ट करायला पाहिजे, घरात तर काही नाहीये, मग आपल्याला कुठून तरी आणलं पाहिजे किंवा कुठेतरी जाऊन घेतलं पाहिजे. ही सगळी जी कृती आराखडा मनात ठरते ती मध्यमाची स्टेज आहे. आणि मग प्रत्यक्ष आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जातो, तिथे बसतो आणि मग तिला काय आपल्याला पाहिजे असेल ते ऑर्डर देतो. ही वैखरी स्थिती आहे. म्हणजे कृतीच्या मागे किंवा व्यक्त शब्दांच्या मागे ह्या 4 स्टेजेस असतात. आपण हे सगळ्या एवढ्यासाठी बघतोय की आपल्याला जर कृती शुद्ध करायची असेल तर एकदा कृती होऊन गेली की काही ती शुद्ध करता येत नाही. आणि म्हणून ही शुद्ध करायच्या ज्या स्टेजेस आहेत, तर परा म्हणजे अस्वस्थता आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नक्की काही कळतच नाही. परंतु पश्चंती स्टेज पासून आपल्याला काय हवायचा शोध सुरू होतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला हळूहळू इच्छा करते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो ना की हे मी केलं असतं तर बरं झालं असतं, किंवा हे मी केलं नसतं तर बरं झालं असतं. हे जे प्रत्येक वेळेला होतं आणि मग आपल्याला असं वाटतं, कधी कधी आपण म्हणतो की हा मूर्खपणा माझ्यातून कसं झाला मला काही कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्या कंट्रोल कुठे आहे. म्हणजे आधी आपल्याला पूर्वी सुद्धा म्हणायचे बघा की राग आला तर 10 अंक मनात मोजा. ते 10 अंक मोजण्याचं हेच भाग आहे की आपल्याला विचार करता येतो आपल्याला कसला राग आलाय, काय झालाय. तर ही जी पश्चंती स्थिती आहे त्या ठिकाणी आणि मध्यमाच्या ठिकाणी जर का आपण निर्णय केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करता येतं. आता इच्छा वेगळ्या वेगळ्या असतात आपल्या. आता ह्या खूप मोठा विषय आहे, पण आपण थोडक्यात घेऊया. काहीतरी आपली आता जी शांत स्थिती आहे त्याच्यातून काहीतरी हवं असं वाटणं, याचं नाव इच्छा किंवा कामना आहे. इच्छा पूर्ण झाली की थोडा काळ आनंद होतो आणि मग दुसरी इच्छा निर्माण होते किंवा त्याच इच्छेतली आणखीन हायर इच्छा निर्माण होते, त्याला मोह म्हणतात. या इच्छेच्या मार्गात काही विघ्न निर्माण झालं तर त्याला राग म्हणतात, क्रोध म्हणतात. हा क्रोध जेव्हा प्रचंड प्रमाणात तीव्र होतो त्याला द्वेष किंवा मत्सर पण म्हणतात. आणि एकदा मिळत लागलं की मिळायला लागलं की तो जो मोह निर्माण होतो त्याच्यातून हव्यास निर्माण होतो. आणि मग ह्या सगळ्या वासना आहेत, त्या वासनेमुळे आपलं जे काही अंतःकरण असतं ते गढूळ होतं. आणि मग अशा गढूळ अंतःकरणात आपल्याला कुठल्याही प्रकारे आत्मभान राहत नाही आणि मग आपण चुकीच्या गोष्टी करत असतो. म्हणून इथे आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला अनेक हव्यास असतात. म्हणजे आपण बघतो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या सगळ्या आपल्याला इंद्रियांच्या गोष्टी हव्या असतात. चांगला शब्द, चांगले स्पर्श, सुंदर रूप, चविष्ट रस, अशा पद्धतीचं. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, अभिमान, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ह्याच्यासाठी हव्यास निर्माण होतात आणि मग अनेक पद्धतीचे हे हव्यास असतात. हे हव्यास जर का योग्य पद्धतीने कन्व्हर्ट व्हायचे असेल तर आपली कृती शुद्ध होईल. मग खावं वाटतं, कुणाला व्यसन करावं असं वाटतं, कुणाला स्पर्श करावा असा वाटतो, चांगला स्पर्श, वाचावं, पहावं, निर्मिती करावी, संपत्ती मिळवावी, सत्ता मिळवावी, ज्ञान मिळवावी, मान मिळवावी, असे असंख्य प्रकारचे हव्यास असतात. आता ह्या सगळ्या हव्यासांची प्रत्यक्ष कृती करायच्या अगोदर किंवा ऍक्शन करायच्या अगोदर आपण जर का पश्चंती पातळीवर आपल्या इच्छेचा खरा शोध घेतला आणि मग मला झालेली इच्छा ही योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे श्रेयस आणि प्रेयस हा मार्ग म्हणतात. पण श्रेयस याचा अर्थ योग्य आणि प्रेयस म्हणजे प्रिय, म्हणजे मला आवडते.
काही गोष्टी मला आवडतात त्या योग्य असतीलच असं नाही, आणि काही गोष्टी मला आवडते त्या योग्य असू शकतील सुद्धा. म्हणून प्रेयसाचा विचार न करता श्रेयसाचा विचार करून आपण त्या पश्चिंती पातळीवर जर निर्णय घ्यायचं, त्यात योग्य तो बदल करून आपण चुकीची गोष्ट टाळू शकतो. आणि ह्यालाच आपण नेहमी शब्द म्हणतो तो सत्सत विवेक बुद्धी. आणि सगळ्या प्राणीसृष्टीत हे फक्त माणसाला दिलेलं, निसर्गाने दिलेलं किंवा परमेश्वराने दिलेलं वरदान आहे. ती प्रत्येकामध्ये असते, पण ती वापरण्याची बुद्धी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ज्ञानपूर्ण संयम केला पाहिजे. आणि हे एकदम बोलणं सोपं आहे 2 मिनिटांमध्ये, पण हे शिक्षण जे आहे ते आपल्याला जन्मोजन्मी किंवा अनेक वर्षांनी आपल्याला एक सवय लागलेली असते. आणि म्हणून हे शिक्षण मनाला कठोरपणे द्यायला हवं. हेच मनाचं शिक्षण. आणि मग त्यासाठी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स असतात. आता मनशक्तीच्या साधकांना एक आलेख अहवाल ही गोष्ट माहिती आहे, परंतु आज आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही. थोडक्यात एकतर जगावर चांगलं वर्तन करून तुम्ही तरी राज्य कराल, नाहीतर तुमची खोटी इच्छा तुमच्यावर राज्य करेल. आणि म्हणून आपल्या मनात येणारे जे संदेश आहेत ते स्वीकारणे, ओळखणे, आपण त्याच्याकडे जी काही कृती करणार आहे त्याचा पुनर्विचार करणं आणि ह्याच्यामध्ये कर्तव्याची जाणीव ठेवणं हे खूप महत्वाचे असते. आणि थोडक्यात आता ह्या सगळ्या परापश्चिंती मध्यमा आणि कार्यशुद्धी किंवा कृतीशुद्धी याचा विचार करताना कालच दासनवमी झाली. दासबोधातलीच एक ओळी आपण घेऊया. पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे येते काय निमित्त. जशाच तसा हा सृष्टीचा नियम आहे. मी इतरांशी चांगला वागलो, चांगला बोललो तर ते माझ्याशी गोड बोलतील, ते चांगले वागतील. आणि हे सगळं काही आपल्याला कळत नाही असं नाही, परंतु हे कळलं वेगळं आणि प्रत्यक्ष होणं वेगळं. आणि कर्मशुद्धीचा किंवा चित्तशुद्धीचा जो अभ्यास करायचा आपल्याला, तो अभ्यासाची ही दिशा आपण मागच्या वेळेला बघितली होती, परंतु शेवटचा भाग असल्यामुळे त्याची थोडी व्यवस्थित ती कव्हर झाली नव्हती, म्हणून आता रिव्हिजन केली. आणि आज हा प्राथमिक भाग 3रा जो पाठ आहे त्याच्यामध्ये काही संकल्पित गोष्टी अशा आहेत की एक आहे अभ्यास साधना, याच्यावर थोडा विचार. आपल्याला मनशक्ती पण हवी असते आणि मनशांती पण हवी असते. आपल्याला प्रपंचही हवा असतो आणि परमार्थही हवा असतो. ह्या मनशक्ती, मनशांती आणि प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यावरचा काही विचार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण का समजून घेतोय, कारण आपल्याला योग ग्रंथांचा पुढे अभ्यास करायचा आहे. योग ग्रंथ करताना आपण मगाशी म्हटल्यापासून मनाचं आत्म्यापर्यंत उन्नयन करणं हे अपेक्षित आहे. आता प्रत्येकाला ते जमेल किंवा काही पद्धतीने जमेल, काही पद्धतीने जमणार नाही, हा विषय वेगळा आहे. परंतु ह्यासाठी आपल्याला ज्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, मनातल्या मनात तरी समजले पाहिजेत, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या प्राथमिक पाठामध्ये. तर अभ्यास साधनाबद्दल आपण थोडं बघणार आहोत, मनशक्ती मनशांतीबद्दल बघणार आहोत, प्रपंच परमार्थ या विषयावर बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाची योगामध्ये जी भाग आहे ती सरेंडर. सरेंडर याचा अर्थ अंधश्रद्धा नाही, परंतु ही जी मोठी शक्ती आहे ज्याला परमात्मा आपण म्हणतो किंवा परमेश्वर आपण ज्याला म्हणतो, किंवा ही सर्व विश्व चालवणारी जी काही शक्ती असेल आणि त्याच्या पलीकडे असलेली काय म्हणतात ती नाव नसलेली किंवा अस्तित्व नसलेली जी शक्ती असते ती आहे, ही बेसिकली श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि ही कुठली गोष्ट लॅबोरेटरीमध्ये प्रूव्ह करता येण्यासारखी नाहीये, परंतु त्याच्याबद्दल आपण काही भाग बघणार आहोत. आणि मग द्वैत अद्वैत, कार्यकारण भाव, कर्मविपाक सिद्धांत, प्रारब्ध संचित क्रियमाण, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आज आपल्याला साधारणतः 50-55 मिनिटापर्यंत जेवढा भाग होईल तेवढा आपण कव्हर करू आणि बाकी राहिला तर पुढच्या वेळेला भाग करू. अशा पद्धतीने हा आपल्याला विचार करायचा आहे. अभ्यास साधना हा पहिला मुद्दा. अभंग ज्ञान नावाचं स्वामीजींनी एक अभंगावरचं निरूपण केलेलं एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी एका अशाच सर्वसामान्य माणसाची की जे पुढे चांगल्या पद्धतीचे साधक झाले त्यांची गोष्ट दिली. त्या गोष्टीत ते म्हणतात की माणसाचा स्वभाव सहसा बदलत नाही, पण एखादी घटना घडली तर माणूस आमूलाग्र बदलू पण शकतो. आणि गोपाळबुवा केळकरांचं तसं झालं. काय झालं, मध्यम वयात म्हणजे 25, 30, 35 वर्षामध्ये त्यांना भयंकर पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सगळे उपाय झाले, औषधं झाली, वैद्य, हकीम, ह्याची ट्रीटमेंट, त्याची ट्रीटमेंट, सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट झाल्या, पण गुण येईना. मग शेवटी काही होईना तेव्हा त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली
आणि मग त्यांनी सांगितलं की मला प्रकृतीला जर का आराम मिळाला तर ह्यापुढचं सगळं आयुष्य मी ईश्वर सेवेत घालवीन. काय असेल त्या असो, मनापासून केलेली प्रार्थना त्यांना पावली म्हणा, त्यांना बरं वाटलं. पुढे ते अक्कलकोटला गेले आणि त्यांनी स्वामींच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं. आणि ह्या सगळ्या सेवेमध्ये त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला बदललं. त्यांनी दिलेलं ईश्वराला वचन पूर्ण पाळलं. आणि मग जशा पद्धतीने ती प्रतिभा जागृत होते आपल्या वर्तनाने किंवा एक पद्धतीने आपली शक्ती जागृत होते, मग ते पुढे अभंग रचना करायला लागले. आणि हा अभंग त्यांनी रचलेला आहे, जो अभंग स्वामीजींनी त्या पुस्तकात दिला आहे तो आहे करुणा सर्वाभूती जिव्हे नामस्मृती नित्य शोधणे सत्संगती या नाव अभ्यास. आपण अभ्यासाच्या बद्दल विचार करतोय, कारण जो अभ्यास आपण करणार आहोत या पाठमालेच्या माध्यमातून योग ग्रंथ समजण्यासाठी आणि आपली क्रमविकास साधकत्वाचा करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण ह्या अभ्यासाबद्दल थोडी आज जास्त चर्चा करतोय. ते म्हणतात करुणा सर्वाभूती जिव्हे नामस्मृती नित्य शोधणे सत्संगती या नाव अभ्यास. यथाभावे कीर्तन करावे देवाचे वैभव नाचावे सत्कीर्तन ऐकावे या नाव अभ्यास. एकांत सेवावा गुणदोष हन बोलावा प्रकृती पुरुष भाव जाणावा या नाव अभ्यास. नित्यकर्मे आचरावी सर्व ईश्वरार्पण करावी सेव्य सेवक भावना असावी या नाव अभ्यास. अभ्यास म्हणजे काय याचं सूत्र या अभंगात दिलंय. आणि हा अभ्यास फक्त आध्यात्मिक किंवा पारमार्थिक नसून व्यवहारातला चांगुलपणा कसा मिळवावा याचं सुद्धा तत्व या अभ्यासात आहे. चांगलं जगण्याचा आपल्या आयुष्यात पाया घालणं म्हणजे अभ्यास. हा संस्कृतमधला अभ्यासाचा एक अर्थ आहे. दुसरा एक अभ्यासाची अशी व्याख्या करता येईल की पुन्हा पुन्हा वर्तन करून ते वर्तन चांगलं आत्मसात करणं आणि चांगल्याची आस म्हणजे अभ्यास. आणि अभंग हे तेच सांगते आपल्याला की सत्संगाची आस, नम्रभाव, उगाच दोषांचं चरवित चरवण न करणं हा अभ्यास आहे आणि हाच ध्यास असावा. मंदाताई गंधे म्हणून एक अध्यात्माच्या प्रवचनकार आहेत. त्यांनी महावाक्य विवेक याच्यावर विवेचना केलेली आहेत. म्हणजे वेदातली जी महावाक्य त्याच्यात त्यांनी अभ्यासाबद्दल जो सांगितला तो भाग रेफरन्स मला बरा वाटला म्हणून तो आपण जरा बघूया. अभ्यास म्हणजे सर्व समजेपर्यंत परत परत करायची क्रिया म्हणजे अभ्यास. आता अभ्यास करणारा कळून येण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु एवढा प्रयत्न करून न समजलं तर प्रयत्नातले दोष शोधून तो दूर करतो. त्याला काहीतरी येत आहे असं समजलं आहे आणि ज्याला समजलंय हे त्याला समजलं नाही किंवा त्याला समजलंय असं वाटलं पण ते समजलं नाही, अशा सगळ्यांसाठी हे अभ्यास आणि अभ्यास वर्ग असतात. श्रवण, मनन, निदिध्यासन अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण एकाग्रता पाहिजे. मन आणि चित्त पूर्ण एकाग्रता हवी श्रवण करताना. आणि हा संकल्प असला पाहिजे की संकल्प जर मनात असेल तरच श्रवण यशस्वी होतं. आणि मग सत्संकल्प कुठला तर हा सत्संकल्प म्हणजे आपल्या साधकत्वातला क्रमविकास. आणि त्यातली डेस्टिनेशन्स आहेत आत्मज्ञान व्हावं, वेदांताचं ज्ञान व्हावं, गुरुकृपा व्हावी, ईश्वर कृपा व्हावी, जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव घ्यावा. आता ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. आपण त्या पद्धतीने तिकडे जर का प्रयत्न केला तर आपल्याला खूप चाल करायला लागेल, खूप प्रयत्न करायला लागेल. अनेक वर्ष लागू शकतील, अनेक महिने लागू शकतील, अनेक जन्म लागू शकतील. परंतु एकदा तो संकल्प असेल तर त्याप्रमाणे पुढे वाटचाल होते, अभ्यास होते. अशा पद्धतीने हा जो श्रवण आहे त्याच्यासाठी पुस्तकं पाहावी, कळेपर्यंत योग्य अधिकारी व्यक्तीच्या बरोबर बसून स्वतःच्या श्रवणातल्या ज्या त्रुटी असतील त्या कमी कराव्या. आणि जे काही मुद्दे कळले नाहीत, समजले नाहीत, माहीत नाहीत तिथपर्यंत आपण श्रवणाचा अभ्यास करावा. आता श्रवण झालं पण पूर्ण नाही.
आणि बऱ्यापैकी गोष्टी कळल्या पण काही काही नाही कळल्या, शंका आहेत, तर त्या अभ्यास करताना मनन करावं. मनन म्हणजे आपल्या मनातच त्याचं चिंतन करावं की हे असं असेल का, ते असं असेल, आणि बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि मग संत वचन आहेत, सद्गुरु वचन आहेत, अनेक पद्धतीचे गोष्टी असतात. अशा पद्धतीने हा अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि श्रवण संकल्पाची जी शिवकल्पना आहे ती मनाच्या सोडून या ओढी श्रवणे बैसावे आवडी, असं ते म्हणतेलं आहे. आणि मग निधिध्यासन म्हणजे कळलं पटलं सगळं आपल्याला कळलं पण ते आचरणात येत नाही आपल्या, आणि तेच तर बऱ्याच वेळा होतं, त्याच्यातच आयुष्य निघून जातं. की खूप गोष्टी कळतात, खूप गोष्टी, कारण त्याचं आपली बुद्धी खूप शार्प असते, परंतु ते आचरणात येत नाही. म्हणजे कसं आहे की आपल्याला समजलं की अभेद पाहिजे, म्हणजे जीव आत्मा हा एक असला पाहिजे, परंतु हे कळलं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष होणं वेगळी. अनेक पद्धतीच्या भीती असतात, आपल्याला भ्रांती असतात, काळोखाची भीती वाटते, म्हातारपणाची काळजी वाटते, प्रकृती ठीक राहील का नाही, कोणत्या प्रकारचं, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि मग निधिध्यासन हे सगळं करण्यासाठी हा सगळा अभ्यास असतो. त्याच्यावर आपल्याला फार बोलता नाही, परंतु कारण सगळे ऐकणारे खूपच काय म्हणतात तसे ज्ञानी आहेत, मॅच्युअर्ड आहेत, परंतु हा विषय ह्या विषयाचा भाग म्हणून किंवा अभ्यास या वर्गाचा भाग म्हणून घेतला. आता दुसरी पुढची गोष्ट आहे, त्याच्यासाठी सुद्धा स्वामीजींनी एक गोष्ट लिहिली, ती आपण गोष्ट बघू. ते आहे गोष्ट मनशक्ती ग्रंथ मनसामर्थ्य विज्ञान मधून, आणि ती गोष्ट आहे नंदीची, शिवाच्या नंदीची. एकदा नंदीने शिवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्यावर शिवाने विचारलं, तुला काय हवंय? तो म्हणला, माझं मन चांगलं पाहिजे. मग त्याने विचारलं, तुला मनाची शक्ती हवी का शांती हवी? आणि लगेच आपल्याला पण असं कोणी विचारलं की आपल्याला शक्ती हवी का शांती हवी, तर आपण म्हणून शांती पाहिजे. तसंच उत्तर नंदीने दिलं. आणि ते म्हटल्यानंतर नंदीच्या मनात शांतीची अवस्था पसरत चालली. एकदम शांत शांत वाटायला लागलं, काही करू नये, मस्तपैकी बसून राहावं. पण अशी शांतीची अवस्था त्याची सवय नव्हती, आपल्याला पण नसते. नंदी बेचैन व्हायला लागला. आता ही पूर्ण शांती झाली की आपला अहंकार जो आहे तो चाललाय, माझं अस्तित्व विरत आहे, अशी सगळी मनाची स्थिती येत चालली. नंदी बेचैन झाला. समोर नंदीग्रामातले सगळे गण ज्याच्यावर त्यांचा अधिकार झाला होता, तो सगळा अधिकार, सगळं आपली जी शक्ती आहे ती कुठेतरी विरघळून जाते, अशी त्याची विरघळ सुरू झाली. आणि मग अस्तित्वहीन शांती जी आहे, हा समतागार किंवा ही एक प्रकारचा आनंदाची अवस्था त्याला एकदम सहन झाली नाही. आणि मग तो एकदम शिवाना म्हणाला, नको नको, थांबा थांबा, मला शक्ती हवी. आता हे सगळं शिवदर्शन जे होतं किंवा शांतीचं दर्शन होतं किंवा शांतीचा अनुभव होता, तर नंदीला एकट्याला होत होता. आणि नको म्हटल्यानंतर ते संपलं. आणि मग एकदम हळूहळू त्याला मनशक्तीचा प्रादुर्भाव वाटायला लागला. नंदीने शिव गमावलं होतं पण शक्ती गमावली होती. आणि मग नंदी निश्चयाने म्हणाला, ही गोष्ट नंदीच्या माध्यमातून आपली सगळ्यांची आहे. तो म्हणला, शांती ही संपूर्ण समर्पणाची अवस्था आहे, ती मला नाही सहन होणार. मला शिवमय व्हायचं असेल तर तसं मला करायला पाहिजे, पण मला एकदम शिवमय नाही होता येणार. म्हणून मी हळूहळू शिवप्रभूंच्या नावाने काहीतरी चांगलं करत राहीन, शक्ती अनुभवत राहीन. आणि मग नंदी बलवान झाला, शिवासमोर राहिला. आणि शिवरूप नाही झाला, पण शिवासमोर तो कायम राहिला. इथे स्वामीजी आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून सांगतायत की मनशक्ती ही काही अंतिम सुखाची गोष्ट नाहीये, पण भौतिक सुखाची नक्की गोष्ट आहे. आणि मग भौतिक सुखाची ही गोष्ट झाल्यानंतर आणि काही ज्ञान सुद्धा आपल्याला झाल्यानंतर काहीतरी चांगलं करायचं, छोटं छोटं व्रत घेऊन मनशक्ती वाढवत राहणं, हे सर्वसामान्यांना कल्याणच आहे. अंतिमतः शांती मिळली पाहिजे, परंतु शांती एकदम आपल्याला पेरणार नाही. आणि म्हणून हळूहळू शक्तीतून शांतीकडे गेलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने या वाटचालीत यथाकाल मनशांती आणि मनशक्ती एकरूप झाल्याचा महायोग निर्माण होईल. थोडक्यात
आपल्याला भौतिक लाभ सुद्धा हवेत, त्यासाठी मनःशक्ती हवी, आणि पारमार्थिक लाभासाठी मनःशांती हवी. परंतु ही मनःशक्ती जी आहे ती निरपेक्ष कर्म आणि सेवेसाठी वापरली पाहिजे. त्याच्यात जर का स्वार्थी कर्म आणि स्वतःचाच फक्त विचार असा असेल आणि त्या पद्धतीची जर का आपली सगळी कार्य असतील तर भौतिक शांती सुद्धा आपल्याला मिळणार नाही. आणि निरपेक्ष उपासना असेल, पूर्ण शरणागती असेल ह्या जोडीला, तर मग परमार्थिक लाभासाठी मनःशांती मिळेल. तर अशा पद्धतीने आपण या योगग्रंथाच्या साध्याचा विचार करत असताना आपल्या सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी परत दासबोधामध्ये खूप चांगले विचार दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी हे वाचलं असेल, ऐकलं असेल. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. दासबोधातला दशक 12वा आहे, विवेक वैराग्य. त्यातला समास पहिला आहे विमल लक्षणाचा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. प्रपंच सांडूल परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला, प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया तरंट्याला परमार्थ कैचा. परमार्थ सांडून प्रपंच करीसी, तरी तू यमयातना भोगसी, अंतिम परम कष्टी होती यमयातना भोगिता. आणि अशा पद्धतीने ह्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्याला अध्यात्म, परमार्थ ज्ञान किंवा योगग्रंथ उपाय देतात. त्याच्याला आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आता हे गीता साम्य विज्ञान नोव्हेंबर 1972 मध्ये स्वामीजींनी जो एक क्लिअर केलेला होता, त्याच्यात त्यांनी ह्या सगळ्याचा सारांश दिलेला आहे. कारण आपल्याला सारांशच बघितलं पाहिजे, कारण फार वेळ आपल्याला ह्याच्यावर काढता येणार नाही. आपण हे बघतोय की आपण प्रपंचही सोडण्याची गरज नाही, परंतु प्रपंच करत असताना परमार्थाकडे हळूहळू वाटचाल केली पाहिजे. आता हा प्रपंच करत असताना मी आणि माझा हा विचार असेल तर तो प्रपंच सुद्धा नीट होत नाही. मनुष्य सतत स्वार्थाने जगतो आणि पैसा हा स्वार्थ बऱ्याच असतो. आता पैसा स्वार्थ असेल तर सन्मार्गाने पैसा मिळवायला प्रयत्न केला तर थोडा मिळतो, पण तो एकदा लोभ सुरुवात झाला की असत्य बोलून आणि काही लांड्यालावाड्या करून त्या माणसाला पैसा खूप मिळेल सुद्धा, मिळेलच अशी खात्री नाही पण मिळेल सुद्धा. पण मिळाला पैसा टिकतो का? समजा तो टिकला सुद्धा. आता एवढं करून त्या एखाद्याला पैसा मिळाला तर निसर्ग त्यासाठी त्यांनी वापरलेल्या असत्याची वसुली वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनी त्याच्याकडून त्याला शिक्षा देऊन करतो. म्हणजे स्वामीजींनी ह्याच्यावर बराच रिसर्च केलेला आहे आणि ह्याच्यावरची पुस्तकं आहेत. त्या गीता साम्य विज्ञानाच्या लेखात त्यांनी सारांश दिलेला आहे. कुठल्या कुठल्या शिक्षा येतात माणसाला? प्रेमहानी, आवडत्या माणसाचा मृत्यू, संकट, विविध प्रकारची संकट, अपघात, अपमान, रोग, वेदना आणि मृत्यूनंतर वेदना. चुकीच्या मार्गाने जर का आपण आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. जगी सर्व सुखी आहे असा कोण आहे असं हेच म्हणाले, समर्थच म्हणालेले आहेत. तर आणि तुकाराम महाराज काय म्हणले, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आता हे सगळ्या संतांच्या बोलणं आहेत, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, पण हेच आपल्याला समाजात दिसतं, हेच आपल्याला इतिहासात दिसतं. हा अलेक्झांडर भारतात आला, सगळं अर्ध जग जिंकून तो आला. तो बादशाह होता, नशीबवान होता, त्यांनी युद्धात जय, प्रचंड संपत्ती मिळाली होती, कुठल्याही संपत्ती त्याच्याकडे हे नव्हतं. परंतु आता जग मला जिंकायला राहिलं नाही म्हणून तो दुःखी झाला आणि काहीतरी 40 वर्षाच्या आतच तो मृत्यूवंती लागला. तो परत गेला त्याच्या देशामध्ये. परतताना त्याच्या सैन्याची दुर्दशा झाली. तो स्वतः अकाली गेला आणि मरताना तो सूचना देऊन गेला त्याच्या जवळच्या लोकांना की एवढ्या अफाट संपत्तीचा मी वर, यापैकी काहीही मी वर घेऊन जाऊ शकलो नाही. हे जगाला दाखवण्यासाठी माझे हात मुठ्ठी उघड्या ठेवा आणि जगाच्या दुर्दैवाचा सगळा जो माझ्या म्हणजे प्रयत्नाच्या दुर्दैवाचा जो भाग आहे
तो जगाला कळू द्या माझ्या हातात काहीच नाहीये, मी हात मोकळे ठेवून वरती चाललोय. कोण म्हणतोय? जगत चेता ॲलन हँडल. आणि मग स्वामीजी म्हणतात की जगाच्या दुर्दैव, स्वामीजींनी खूप अभ्यास केलेला आहे, अनेक राजघराणी बघितली, अनेक काय म्हणतात त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगचा अभ्यास केला, अनेक धर्मांचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला. आणि ते म्हणले जगाच्या दुर्दैवाचा मी अनेक अभ्यासला आहे, आपणही अभ्यास शकतो. आता हे सगळी पुस्तक रूपाने त्यांचा सगळा अभ्यास उपलब्ध आहे मनशक्तीमध्ये. असत्य व्यवहारात अपरिहार्य आहे असं आपण म्हणतो की व्यवहार असंच चालतं. हे जर का खरं असेल तर त्या असत्याचे परिणाम तुम्हाला कधीही टाळता येणार नाही. हे त्याच्याहून भीषण सत्य आहे. आणि हे सत्य मनाच्या मुळाशी आपण जर का चिंतनाने सजवलं तर भगवंताच्या पूजेच्या प्रसंगात मनाची विशिष्ट स्थिती निर्माण होईल. तिथे पुण्याचा अंकुर उगवेल आणि मग त्या पद्धतीने योग्य गोष्टी आपल्याकडून होतील. समर्थांनी मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला आणि प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असं समजावून ठामपणे सांगितलं. आणि म्हणून ते म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंचिकाला समाजात राहावं लागतं, तेव्हा त्यांनी समाजाचा विचार करणं आवश्यक आहे. त्याला समाज ऋण सुद्धा फेडावं लागतं आणि त्यासाठी त्यांनी उत्तम गुणांचा अभ्यास करावा. पण हे सगळे उत्तम गुण स्वार्थाकरता वापरू नयेत, लोककल्याणार्थ वापरावे. आणि म्हणून हे सगळी शिकवण देताना परत समर्थ म्हणतात, आता जरी वैराग्य ढाकेना आणि प्रपंच सुटेना, तरी प्रपंची असोनी वासना परमार्थाकडे ओढावी. प्रत्येकाची वासना स्वार्थाचीच आहे. निसर्गाने किंवा उत्क्रांतीने जी काय आपली प्रगती झालेली आहे ती स्वतःच्या प्रगतीसाठीच झालेली आहे. आणि त्यामुळे हा जो स्वार्थ आहे तो नैसर्गिक आहे. पण ही प्रपंचाची जी वासना आहे ती आपण परमार्थाकडे ओढावी हा शब्द वापरलाय. ओढावी म्हणजे प्रयत्नपूर्वक तिकडे न्यावी. प्रपंच उपाधीमध्ये राहून परमार्थ शोधावा. प्रपंच उपाधी म्हणजे प्रपंचाच्या उपाधी आहेत बरेच ना. आपल्याला घरात आपण समजतो आपल्याला की मी करता आहे किंवा ऑफिसमध्ये मी बॉस आहे, आणखी समाजामध्ये माझं स्थान आहे, माझ्याकडे एवढे पैसे, ह्या सगळ्या उपाधी आहेत. या आपल्याकडे म्हणजे उपाधी म्हणजे लेबल्स लागलेली आहेत आपल्याला, ती आपण लेबल आपल्याला लावून पण घेतो. परंतु प्रपंचासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये राहून परमार्थ शोधावा आणि जीवन सार्थक करून घ्यावं. आणि आत्मज्ञानी लोक संसारात राहून अलिप्तपणे, अनेक ऋषी वेदकाळातले सुद्धा संसारी होते, अनेक संत सुद्धा संसारी होते, परंतु त्यांनी अलिप्तपणे आपले हळूहळू व्यवहार केले. आणि म्हणून प्रपंच ते भाग्य, परमार्थी वैराग्य, दोन्ही यथायोग्य दोन्हीकडे. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण. अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी देहासारखं दुसरं साधन नाही. देह हे अत्यंत महत्वाचं साधन आहे, पण ते साधन आहे. देह आणि देह सजवणं हे साध्य नाही. आणि म्हणून ह्याच नरदेहाकडून ह्याच मनुष्य जन्मात अनेक गोष्टी साध्य होतात. आणि मग अशा पद्धतीने जर का आपण संसारातलं हळूहळू मन काढून टाकलं, हळूहळू मनाला हरिभक्तीचं किंवा निस्वार्थाचं किंवा सर्व कल्याणाचं वळण लावलं, त्यालाच मनोजय म्हणतात. आणि हा मनोजय शेवटी मोक्ष प्राप्त करून देतो, ईश्वर दाखवतो. आणि मनोजय हाच एक प्रकारचा परमेश्वर आहे. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संसारातले जे विकार आहेत ते हळूहळू संसारात राहूनच पचवण्याची सवय लावून घेता येते माणसाला. आता ते सगळं साध्य होईल असं नाही, परंतु ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे आपल्या साधनेचं स्वरूप असावं. त्यालाच आपला क्रमविकास म्हणतात, त्यालाच आपली प्रगती मुमुक्षूकडून साधकाकडे आणि साधकाकडून सिद्धाकडे अशी म्हणतात. आणि म्हणून 1400 वर्षाच्या 3ऱ्या वर्षात स्वामीजीने एक वाक्य वापरलंय की आयुष्यात थोडा तरी अध्यात्माचा दिवा लावा. अगदी पूर्ण नाही तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करता आली, परमार्थिक प्रगती तयारी, परंतु अध्यात्म नावाची गोष्ट आहे ती आपल्याला उन्नतीसाठी खूप आवश्यक आहे. आणि हा जो अध्यात्माचा सुवर्ण स्पर्श आहे तो आभाळीत ठेवला पाहिजे. आणि मग नेमकं आपण या माध्यमातून विचार समजून घेण्याचा
म्हणजे कुठलीही संघटना, त्यातले घटक कसे असावे, संघटक कसा असावे, घटना संघटनेचं काम काय असावं, सहावा पाठ घेतला होता. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय करावं. आता समजा आपण काही तरुण असतील, काही मध्यम वयाचे असतील, बरेचसे प्रौढ असतील. आता आपल्या श्रोत्यांपैकी बरेचसे लोक कदाचित 50च्या पुढे असतील. आता काही त्यांनी सगळ्यांनाच सांगितलंय काय करायचं होतं, आणि ती नोट्स आहेत त्या मी काढले. त्या असं म्हणतात, ते जे तरुण किंवा मध्यम वयाचे प्रौढ लोक आहेत त्यांनी कृतज्ञ आणि कर्तबगार मुलगा मिळावा म्हणून तयारी करावी. म्हणजे मुलांचे संस्कार करत असताना आपल्या मुलाचा विचार न करावी. जी काय साधना दिली त्याच्यात त्यांनी सांगितलं की दशकल्याण योजना नावाची एक योजना काढली होती. एकेकाने 10 साधक मिळावेत आणि ह्याच्यातून हळूहळू साधक वाढत जातील. हे त्यांनी कुणाला सांगितलं, मध्यम वयाचे प्रौढ लोक आहेत त्यांना. हे सगळं जर आता झालं तर हे पुढचं वैभव आहे. कुणाचं वैभव आहे? राष्ट्राचं वैभव आहे, समाजाचं वैभव आहे. कारण चांगल्या पद्धतीची मुलं तरुण तयार झाले पाहिजेत, ते प्रत्येक राष्ट्राला आवश्यक असतात. तेव्हा मध्यम वयाच्या किंवा संसाराला लागलेल्या तरुणांनी आणि मध्यम वयाच्या लोकांनी काय निश्चय करावा, तर हा निश्चय करावा. हाच परमार्थाचा निश्चय आहे. मग ज्येष्ठ नागरिकांना ते काय म्हणले, स्वामीजी थोडं कधी कधी असं सरकास्टिक बोलत आहे. जे पेन्शन घेऊन पलीकडेलेले आहेत त्याच्यात ते म्हणले, पेन्शन शब्द मोठा चांगला आहे. त्या काळात शन म्हणजे शंटिंग, म्हणजे बाजूला सरवायचं नसून किंवा नाही असं म्हणायचं नसून, तुम्ही खूप प्रयत्न केला तरी ह्या काळात पेन्शन केलं जाणार नाही. म्हणजे तुमचं जे दुःख आहे किंवा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या जाणार नाहीत. कारण हे आयुष्यात असं ढकललंच जात नाही. कारण आपण संबंध आयुष्यभर जे केलं त्या परिणामांची आपल्याशी दोस्ती झालेली असतात आणि परिणाम आपल्याला इतके घट्ट चिकटून बसलेले असतात, शरीराला बसलेले असतात, वातावरणाला बसले असतात, आणि त्यामुळे असं सहजासहजी पेन जाणार नाही किंवा दुःख जाणार नाही. आता त्याच्यानंतर ते म्हणतात की काही बहादर असे आहेत, आपण पण झाल्यानंतर सुद्धा काही गरज नसली तरी त्यांनी माया नावाच्या एका राक्षसाच्या नावाने पुन्हा परिणामच निर्माण करण्याचा कारखाना सुरू केलेला असतो. बघा ना, कित्येक लोक, चांगली परिस्थिती आहे, नाही पण काय नाही, घ्यायचे विकायचे, घ्यायचे विकायचे, कितीतरी वेळ त्याच्यातच जातो निघून. ज्या वेळेला खरी गरज नाही, पण तो एक अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. अनेक पद्धतीने किंवा कुठल्या तरी आपल्याला एखाद्या संस्थेमध्ये हे पदाधिकारी राहायला पाहिजे, मग त्याच्या पॉलिटिक्समध्ये अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्याचा पण कारखाना बरेच लोक सुरू करतात. स्वामीजी म्हणतात त्यांना मी काही सांगणार नाही, पण पेन्शन घेऊन पलीकडे जाणारे जे लोक आहेत, म्हणजे साधारणतः 60च्या पुढचे लोक आपण म्हणू शकतो, त्यांना मी आता वॉर्न करतो आहे. स्वामीजी म्हणतायत की आता पुढच्या आयुष्याची तयारी करा, पुढच्या जन्माची तयारी करा, पुढच्या अस्तित्वाची तयारी करा. कोणीही थांबू नका, कारण ज्ञान झाल्यावर थांबायची सोय नसते. ज्ञानाला विश्रांती नाही हे लक्षात ठेवा. आळशाला विश्रांती असते, ज्ञानाला कधीही विश्रांती नसते. आणि म्हणून कुणी काय करायचं आणि कोणासाठी योग्य गोष्ट आहे ती क्लिअर डायरेक्शन दिलेलं आहे. आणि ही साधकांसाठी, जे मनशक्तीचे साधक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याच वेळा वाटतं की हा स्वामीजींचा विज्ञान शुद्ध मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, मग याच्यामध्ये भक्तीची काही किंमत आहे की नाही, किंवा भक्तीला काही स्थान आहे का नाही, किंवा श्रद्धेला काही स्थान आहे का नाही. तर त्याच्यावरच हा स्वामीजींचा लेख आहे संकल्प सिद्धी नावाच्या पुस्तकामध्ये. त्याच्यात ते म्हणतात, भक्ती आणि ज्ञान यांचा झगडा सुद्धा निर्माण होऊ शकत नाही, इतकी भक्ती श्रेष्ठ आहे. पण भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे ईश्वरात स्वतःला पूर्णपणे, निर्भयपणे विलीन करून घेणं म्हणजे भक्ती आहे. विभक्त नाही तो भक्त, असं म्हणतात की हा तुम्ही सुरुवातीला एकदम काही विलीन होणार नाही, परंतु हळूहळू भक्तीनी म्हणजे भक्त जो आहे, उपासना म्हणतात, त्या उपासनाचा अर्थच असा आहे की उपासना म्हणजे खाली बसायचं, आसन घेऊन जवळ बसायचं, भक्ती करायची, आणि त्या भक्तीनी, प्रेमाने आणि त्या भावनेनी हळूहळू हळूहळू सरकत जवळ जात त्या आपल्या आराध्य देवतेत विलीन व्हायचं, अशी जी भक्ती आहे. आता हे सगळं करण्यासाठी आंतरिक प्रेमभावना, भक्तीसाठी प्रेमभावना आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे.
आणि ती मूळची असली पाहिजे. ती बऱ्याच जणांना नसते. आता आपल्याला एवढ्या पद्धतीने सेन्सिटिव्ह राहता येत नाही. आपण देवाला नमस्कार करतो, पण देवात समर्पण ही गोष्ट काही सोपी नाहीये. आणि मग त्यांनी असं पण उदाहरण दिलं की आपल्या जर का प्रेमभाव मनातच नसेल आपल्या दोघांच्या किंवा व्यक्तीमध्ये तर उद्यापासून आमचं तुमचं प्रेम सुरू झालं असं म्हणता येणार नाही ना. कारण हे प्रेम असं मग ते नॅचरल नसेल. आणि म्हणून शंकराचार्यांनी त्यांच्या वयाच्या 7व्या 8व्या वर्षी आत्मार्पण केलं. ही भक्ती, खरी भक्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शब्दात सांगायचं पाण्यात जशी साखर विरघळते त्याप्रमाणे जर का भक्ताचं देवतेमध्ये समर्पण झालं की ती भक्ती असते. आणि म्हणून भक्ती हाच महत्वाची गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट सोपी नाहीये आणि ही बऱ्याच लोकांना जमणार नाही. पण त्या मानाने ज्ञान हा लांबचा रस्ता आहे. भक्तीने तुम्ही मुक्ती लवकर मिळेल, परंतु ज्ञानमार्गाने हळूहळू तुम्हाला करता येईल की आपल्याला ज्ञान घ्यायचं, आपल्याला ह्या पद्धतीने काय साधना करता येईल ते समजून घ्यायचं आणि हळूहळू टप्प्याने आपण पुढे जाऊ शकतो. हा मार्ग खूप लांबचा आहे पण सचोटीचा वाटतो. भक्ती ही परमेश्वराविषयी प्रेरणा आहे, ती अमृतमय आहे, मोक्षमय आहे. ती जर का मिळाली तर पुरुष सिद्ध असतो, तृप्त असतो. त्यानंतर त्याला शोक द्वेष त्यात रमण्याची इच्छाच राहत नाही. भक्तीच्याच आनंदात तो मस्त राहतो, स्तब्ध राहतो, आत्मरंगी रंगून जातो. परंतु हे ज्याला जमेल त्याने जरूर करावं. परंतु इतरांनी लांबचा पण हळूहळू पावलं टाकणारा ज्ञानमार्ग घ्यायला हरकत नाही. परंतु भक्तीचं श्रेष्ठत्व स्वामीजींनी सुद्धा कबूल केलेलं आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या स्वतःबद्दल जे काही सांगितलेलं आहे ते मागच्या वेळेला आपण एकदा बघितलं होतं, परंतु आज परत मुद्दाम बघू कारण रेफरन्स आलेला आहे. शक्तियोगमध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. शक्तियोग 287-88 पानावर दिलेले आहेत की माझ्या पुरत्या काही सूचना देतोय. स्वामीजी म्हणतायत, आता स्वामीजींनी स्वतःला गुरु मानलेलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी फोटो ठेवलेला नाहीये, त्यांच्याकडे नमस्कार त्यांना केला कार्याला चालत नव्हता. म्हणजे त्यांनी व्यक्तीचं महात्म्य आहे ते कधीच मानता नाही. परंतु हे सांगल्यानंतर ते जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यावेळेला होते असं त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यावेळी ते सांगतात की माझ्यापुढे तुम्हाला सूचना देतो, मी तुमच्याशी बोलतोय, जोपर्यंत व्यवहार करतोय तोपर्यंत अभ्यासाने मिळालेलं ज्ञान निश्चय शब्दांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पण शब्द हे नेहमीच थोडे तरी भावमिश्रित असतील. म्हणून मी जेव्हा अलिप्त स्थितीत असेन म्हणजे देह सोडलेल्या स्थितीत असेन तेव्हा तुम्हाला अधिक उपयोगी पडू शकेल. आणि म्हणून मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष असताना ज्ञान तत्पर राहा, ज्ञानमार्गी राहा आणि समोर नसताना भाव तत्पर राहा. म्हणजे भाव हा तुमचा माझ्याशी भेटण्याचा स्थायी भाव असला पाहिजे किंवा भक्ती असली पाहिजे. त्याच्या भक्ती म्हणजे तरी व्यक्तिगत पूजा नाही. ते म्हणतात मिळालेल्या ज्ञानाचा नीट अभ्यास करा. एकदा अभ्यास झाल्यानंतर एकसारख्या त्याच्यात शंका न काढता मग संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा आणि ह्या स्थितीत तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि अशा विचाराचे खात्री पटलेले लोक एकत्र आले तर त्यांच्या विचारांची श्रद्धायुक्त एकता प्रचंड शक्ती निर्माण करेल. त्यामुळे एवढी प्रचंड शक्ती निर्माण होईल. हा सगळा जो भाग आहे हा स्वामीजींनी क्लिअरली सांगितलेला. हे आपण कशासाठी समजून घेतोय ते आपण समजून घेतोय एवढ्यासाठी की आपल्याला हे योग ग्रंथ समजून घेत असताना श्रद्धेचा भाग, समर्पणाचा भाग आणि शरणांगतीचा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जितका अभ्यासाचा भाग महत्वाचा आहे. स्वामीजींनी भक्ती प्रपंच नावाचं एक छोटं पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यात त्यांची काव्य आहेत. हे पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे, मिळत नाही. परंतु त्यातली 2 मला ह्या विषयाची सुसंगत त्यांची काव्य आहे ती इथे घ्यावी अशी वाटली. त्यांनी त्याच्यात भक्तीचा महिमा दिलेला आहे आणि भक्तीच्या मर्यादा पण दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जी काही भक्ती गीत किंवा अभंगासारखे त्यांनी जी काही काव्य लिहिलेली आहेत ती अशी आहे. एक आहे नको हुंडा नको हंडा नको भ्रांती हवी शांती उभवी हरिनामाचा झेंडा नको द्वेष नको रोष करू वाईटाची खंत नको पाप नको ताप धरू देवरूप संत आठवा हा करी अखेरी जय जय रामकृष्ण हरी उरे अखेरी जय शिव दत्त गुरु विघ्नहारी. दुसरं काव्य आहे सत्यक्षण त्याचं नाव. जन्मोजन्मीच्या फेऱ्यांनी पडे सुखाची गाठ क्षण विसाव्याचा संपे दुःख करी सुरुवात. जन्मोजन्मीच्या फेऱ्यांनी पडे सुखाची गाठ
क्षण विसाव्याचा संपे, दुःख करी सुरुवात. युगायुगाच्या शेवटी येतो क्षण, मिळे सत्य. हो हो कोणीही निमित्त, जपावा तो क्षण नित्य. हा जो भाग आहे भक्तिभाव, तो भक्तिभाव दिल्यानंतर त्यांनी त्या अभंग ज्ञानमध्ये एक तुकारामांच्या अभंगावर सुद्धा एक लेख लिहिलाय. तो असा आहे, श्रद्धेने मन एकाग्र होतं, निश्चिंत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि मग निर्भयता वाढते. आणि ही श्रद्धा ती प्रत्येकाला ठेवायलाच लागते. कोणीही माणूस श्रद्धेशिवाय जगू शकत नाही. जो कोणी मला म्हणतो की माझी देवावर श्रद्धा नाही असा म्हणणारा माणूस सुद्धा देव नाही या कल्पनेवर श्रद्धाच ठेवत असतो. बघा, आपण मुलं शाळेत घालतो, शिक्षकांच्या ताब्यात देतो, त्यावेळेला आपल्या त्या शाळेवर त्या शिक्षकांची श्रद्धा असली तरीच आपण देणार ना. कारण शेवटी असं आहे की ती मुलं त्यांच्या हातात आहेत. हा ठीक आहे, आपण आपली थोडीफार काळजी घेतलेली आहे, चौकशी केलेली आहे, आपले ऑप्शन्स तपासलेले आहेत. आपण विमानाने प्रवास करतो, आगगाडीने प्रवास करतो, टॅक्सीमध्ये जातो. आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण श्रद्धेनेच बसतो की हे विमान बरोबर राहील. अशा पद्धतीने अनेक पद्धतीने आपल्याला श्रद्धा तर ठेवायलाच लागते आयुष्यामध्ये, पण ती डोळ्याची श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आणि ह्या श्रद्धेने अनेक असंख्य गोष्टी शक्य झाल्याचं आपल्याला कथा माहिती आहे. मीरेचं जे विष होतं ते अमृतमय झालं, ते श्रद्धेनेच झालं. भारताच्या मध्य इतिहासामध्ये शेकडो राजपूत केसरिया केला, त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांच्या वीर पत्नीने जोहार केला. तो कशासाठी केला? तो पती आणि देशाच्या निष्ठेसाठी, पवित्राच्या श्रद्धेसाठी. आता एवढं प्रचंड शौर्य कुठून आलं? आपण राजस्थानला गेलो तर त्या किल्ल्यामध्ये हे ठिकाणं बघतात की ज्या ठिकाणी शेकडो स्त्रियांनी तिथे जोहार केलेला आहे. आता ही जी निष्ठा आहे, ह्यावा जो विश्वास आहे, तो सुद्धा आयुष्यात खूप महत्वाचा आहे. पण मी करतो तेच बरोबर एवढी फक्त स्वतःवर श्रद्धा ठेवणारा माणूस असतो तो फसतो. आणि तो फसतो तो श्रद्धेने नाही तर अहंकाराने, चुकीच्या गोष्टीने. आणि अशी पण उदाहरणं भरपूर आहेत. हिटलर आहे, मुसोलिनी आहे, नेपोलिनी आहे. त्यांनी खूप मिळवलं, पण शेवटी अहंकाराने त्यांना ते सगळं सोडून द्यायला लागलं. त्या अहंकारानेच त्यांना स्वतःला पण गिळलं. आणि म्हणून श्रद्धा योग्य गोष्टीवर ठेवावी, योग्य मोठ्या माणसावर ठेवावी, ज्ञानी व्यक्तीवर ठेवावी, तत्वावर श्रद्धा असावी. श्रद्धा योग्य सत्यावर असावी, जीवनातल्या चांगुलपणावर श्रद्धा असावी, निसर्गाच्या नियमावर, परमेश्वरी अस्तित्वावर, परमेश्वराचं निसर्ग रूपावर श्रद्धा असावी. आणि मग ह्या श्रद्धेच्या आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला पहिलं तीराला जाता येतं. आपोआप अहंकाराला अंकुश बसतो. मृत्यू सगळ्यांना येतो, पण कसं आणि कशासाठी याला महत्व आहे. जो अश्रद्ध माणूस असतो तो भयाने रोज मरत असतो. पण श्रद्धेच्या अभयावर मरणही जगणारे अमर होतात. आणि तुकाराम महाराज हे सांगतायत, आम्ही हरीचे हरीचे, शूर कळीकाळा यमाचे, नमघोष बाणसाचे, भाले तुलसी मंजुरेचे. आम्ही हरीचे दास, हरीचे दास, कळीकाळावरी घालुकास. आम्ही हरीचे हरीचे दूत, पुढे पळती यमदूत. अशा पद्धतीने श्रद्धेचा जे भाग आहे, तो जो महत्व आहे, ते आपण समजून घेतोय. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उपयोगात आणायच्या आहेत आपल्याला पुढच्या गोष्टी करण्यासाठी. बघा, श्रद्धा असेल तर एक प्रकारची सुरक्षितता असते, आंतरिक सुरक्षितता असते. आणि अशा पद्धतीची जर स्टॅबिलिटी आपल्या मनात असेल तर बाहेरची कुठलीही ताकद प्रलोभन माणसाला वापरू शकत नाही. आता ही आंतरिक सुरक्षितता जी श्रद्धेतून असते आणि चांगल्या निश्चयातून आणि वर्तनातून तयार होते. संस्कार म्हणजेच लहानपणापासून आपल्या चित्तावर झालेले संस्कार माणसाला श्रद्धावान बनवतात. श्रद्धेची ताकद एवढी अफाट असते की या श्रद्धेच्या जोरावर प्रत्यक्ष भगवंताला शोधून काढणारी माणसं होऊन गेलेली आहेत. वानरांनी, माकडांनी या श्रद्धेच्या जोरावरच सागराचा सेतू वाढलाय. त्या गोपांनी सगळा अख्खा गोवर्धन तोडला. अशा प्रकारच्या श्रद्धेची, अशा प्रकारच्या निष्ठेची परत एकदा आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे, देशाला आवश्यकता आहे, आपल्या
आपल्या कुटुंबाला, समाजाला आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. ही सुद्धा एक प्रकारची समाजसेवा आहे, देवसेवा आहे. आता हे सगळं जे आहे श्रद्धेनी करण्याची काम, ही वृत्ती स्वाभाविक काही लोकांना असते, काहींना ती मिळवायला लागते प्रयत्नाला. आणि परमार्थ ज्ञानी माणसावरची श्रद्धा खूप महत्वाची असते. कारण परमार्थात ज्यांनी स्वतः अत्युच्च जी स्थिती आहे ती प्राप्त करून घेतलेली आहे, प्रत्यक्ष आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, अशा माणसावरची श्रद्धा परमार्थामध्ये खूप महत्वाची असते. आणि मग गणेश दर्शन विज्ञान म्हणून स्वामीजींनी गणपतीवर मोठे म्हणजे बरेच पाठ लिहिले, 18 एक पाठ आहेत. त्याच्यात त्यांनी एक गोष्ट दिली. एकदा एक माणूस पूजा करत बसला होता. ऑफिसला जाण्याची वेळ झाली. डोळे मिटून तो बसला होता पूजा करत. तेवढ्यात खुडबुड आवाज यायला लागला. त्यांनी पाहिलं तर एक उंदीर त्याचं नैवेद्याचं खोबरं पळून देत होता. आता उंदीर खरं म्हणजे गणपतीचा वाहक, गणपतीचा वाहन आहे ते. पण नंतरच्या माणसाला वाटलं गणपतीत काय अर्थ आहे, उंदिराचं गुळ खोबरं पळवतं, याचा अर्थ गणपतीपेक्षा उंदीर श्रेष्ठ आहे. मग त्यांनी उंदराची पूजा करायला सुरुवात केली. तेवढं तिकडून आलं मांजर आल्यावर उंदीर पळून गेला. मग त्याला वाटलं उंदरापेक्षा मांजर मोठा आहे. त्यांनी मांजराची पूजा सुरू केली. त्यांनी मांजराला दूध दिलं. तेवढं कुत्रं आलं. त्याला पाहून मांजर टुणकन उडी मारून निघून गेलं. मग त्यांनी कुत्र्याची पूजा सुरुवात केली. आता त्याच्या पूजेला एवढा उशीर का झाला म्हणून बायको हाक मारायला आली, तर ती आल्यावर आपल्याला रोज भाकरी देणाऱ्या मालकीणीजवळ ते कुत्रं निघून गेलं आणि तिचं पाय चाटावं लागलं. तेव्हा त्या माणसाला वाटलं की कुत्र्यापेक्षा बायको श्रेष्ठ आहे, आता तिचीच पूजा करतो. स्वामीजी सांगतात की तुमचं दैवत नक्की ठरवा. माझं काम झालं तर हा देव, नाही तर तो देव, नाही तर तो देव, असं काय नाही. सगळे देव एकाच परमेश्वराचे आहेत. ते सगुण साकार रूप आहेत. निर्गुण निराकार परमेश्वराचंच ते रूप आहे. कुठलाही देव आहे तो नक्की ठरवा आणि मग त्या श्रद्धेने योग्य पद्धतीने त्याचा आपण जर का भक्ती केली तर आपल्याला फळ मिळेल. माझा देव माझा भाव असेल तसाच असणार. जर माझा भाव रोज बदलला तर देवही बदलेल आणि फळही मिळणार नाही. आणि म्हणून आपण देवावरची निष्ठा ही सुद्धा योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे. आणि मग थोडक्यात एक वाक्य स्वामीजींनी टाकलंय की ह्याच्यामध्ये ही श्रद्धेची किंवा निष्ठेची अल्टिमेट व्याख्याच करून टाकले. तो म्हणजे असे आहे की नियम आपल्याला बरोबर समजला आणि त्याप्रमाणे आपण बरोबर वागलो तर नियम समजलाय, आपण वागतोय सुद्धा योग्य पद्धतीने, तर आपलं वाईट होत असलं तरी सुद्धा तेही चांगलंच आहे हा विश्वास म्हणजे खरी श्रद्धा. जिथपर्यंत सगळं चांगलं चाललंय आहे तिथपर्यंत श्रद्धा टिकेल. परंतु आपण ज्या अर्थी एवढं सगळं करून सुद्धा आपलं वाईट होत आहे त्या अर्थी हाच परिणाम जो आहे तो योग्य आहे, कारण देव चुकीची गोष्ट करणार नाही, अशा पद्धतीची श्रद्धा पाहिजे. ह्यामध्ये आपल्याला आता पुढचा जो भाग बघायचा आहे तो आज कदाचित आपला पूर्ण होणार नाही. तो द्वैत अद्वैत हा भाग बघायचा आहे. कारण द्वैत अद्वैत ही गोष्ट कशासाठी महत्वाची आहे की जीव ब्रह्म ऐक्य ही जी अध्यात्माची किंवा परमार्थाची कल्पना आहे, तर जीव आणि ब्रह्म ह्या वेगळ्या गोष्टी नाहीतच, परंतु ब्रह्माचंच एक प्रकारचं रूप जीव आहे आणि जो जीव आपल्यामध्ये आहे हे सांगणारं शास्त्र जे आहे ते तो अद्वैत. आणि आपल्या धर्मामध्ये जीव ब्रह्म ऐक्य ही जी हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय धर्मामध्ये ओळखल्या जाणारी षडदर्शन म्हणून आहेत. षडदर्शन म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी ह्या सगळ्या वस्तुस्थितीचा आणि सत्याचा अभ्यास केला अगदी प्राचीन काळापासून. त्याच्यातून ही सगळी षडदर्शन आलेली आहे. आणि त्यातलं एक अद्वैत षडदर्शन आहे जे अत्यंत मान्य प्राप्त झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आता ते किंवा म्हणजे आद्य शंकराचार्यांपासून ते आपले सगळे महाराष्ट्रातले संत अगदी ज्ञानेपासून ते रामदास स्वामींपर्यंत ते दर्शन आहे ते महत्वाचं दर्शन आहे आपल्या दृष्टीने. परंतु कुठली दर्शन आहेत तर सांख्य दर्शन आहे, योग दर्शन आहे आणि ही सगळी दर्शनं खूप अभ्यासपूर्व आहेत आणि प्रत्येक दर्शनामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे ज्यांना खरोखर अभ्यास करायचा येते.
परंतु आपण काय ह्या सगळ्या दर्शनाचा अभ्यास करू शकणार नाही. म्हणून त्याची काही जर काही माहिती अगदी थोडी माहिती म्हणायची म्हटलं तर सांख्य दर्शन म्हणजे विश्वनिर्मिती आणि विश्व विकास याचा भौतिक विचार करणारं आणि कुठल्याही ईश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही असं मांडणारं हे सांख्य दर्शन आहे. कपिल मुनी हे सांख्य दर्शन मुळात मांडलेलं आहे आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या सांख्य दर्शनाचा योग्य पद्धतीने वापर केलेला आहे. अर्थात त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सांख्य दर्शनातल्या ह्या गोष्टी काही आपल्याला मान्य नाहीत. दुसरा योग दर्शन. योगात असं मानतात की मन स्थिर करून आणि ठेवून ज्ञानधारणा केली तर अनेक मनोशारीरिक उपलब्धी प्राप्त होतात, म्हणजे अनेक सिद्धी प्राप्त होतात. योगाचं दर्शन स्वरूप आणि सूत्रमय रचना इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेलेल्या पातंजली मुनींनी केलेली आहे. आणि योगश्चित्तवृत्ती निरोधा म्हणजे चित्तवृत्तीचे नियमन ही त्यांनी योगाची व्याख्या केलेली आहे. ह्या योगामध्ये पण ईश्वर नाही, परंतु ही सगळी आपण दर्शन याला आस्तिक दर्शन म्हणतात. कदाचित ईश्वराची मानत नसते परंतु वेदांना मानतात आणि म्हणून वेदांना मांडणारी दर्शन आहेत ती आस्तिक दर्शन. हे योग दर्शन सुद्धा आस्तिक दर्शन आहे. त्याच्यानंतर वैशेषिक दर्शन आहे. कणाद मुनी एक होऊन गेले आणि त्यांनी अत्यंत सायंटिफिक पद्धतीने आज विज्ञान जे सांगतं त्या पद्धतीने सगळा अभ्यास केला. त्यांनी म्हटलं की जगाची निर्मिती परमाणूपासून आणि या परमाणू जे आहेत म्हणजे अणु परमाणूपासून जे होते म्हणजे आज तर तेच म्हणतात की आणि त्यांनी म्हटलं की जगाची निर्मिती परमाणूपासून होते आणि या परमाणू जे आहेत म्हणजे अणुपरमाणू त्या परमाणूपासून जे होते म्हणजे आज तर तेच म्हणतात की जी पार्टिकल्स आहेत किंवा न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन आणखी सब ॲटॉमिक पार्टिकल्स तशाच पद्धतीचा हा विचार आहे. म्हणजे कणादपुरी त्यांच्या मागणीने ते वैज्ञानिकच वाटतात. त्यांच्या दर्शनाची नंतर न्याय दर्शन म्हणून एक दर्शन आहे. मीमांसा किंवा पूर्वमीमांसा एक दर्शन आहे. परंतु आपल्याला हे दर्शन जे आहे ते हिंदूंच्या षड दर्शनापैकी सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख आणि जवळजवळ सर्वमान्य मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी शंकराचार्यापासून सगळ्या संतांनी मान्य केलेलं असं दर्शन आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, ईश्वर आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून म्हणजे या दोघांमध्ये द्वैत नसून अद्वैत आहे आणि संपूर्ण सृष्टी आणि त्यातली सर्व सजीव जे आहेत ते ईश्वरमय आहेत. प्रत्येक गोष्ट ईश्वरमय आहे. आत्म्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही. आत्मा आणि परमात्मा एक आहेत असं संपूर्ण अद्वैत मानणारा हा जगातला हिंदू धर्म आहे. पारशी, ज्यू, ख्रिस्ती, मुसलमान हे सगळे एक ईश्वर मानणारे धर्म आहेत. पण त्यांची सुद्धा ईश्वर वेगळा आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी वेगळी असं ते वेगवेगळं मानतात आणि त्या दृष्टीने ते द्वैत धर्म आहेत. परंतु उपनिषदांनी काही शतकांनी असेल आणि ह्या पद्धतीने हा अद्वैताचा विचार मांडलेला आहे आणि ह्या अद्वैत विचाराचा जो अभ्यास पुढे आहे तो खूप मोठा अभ्यास शंकराचार्यांनी केवलाद्वैत वेदांत मताचा पुरस्कार केला, प्रचार केला. त्यांनी ह्या वेदांतावर खूप भाष्य लिहिली आणि प्रत्येक महत्वाच्या उपनिषदाचा अभ्यास करून हे सगळं एकत्र ब्रह्मसूत्र अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. आणि त्याचा सारांश काय आहे, या अद्वैत मतानुसार ब्रह्म किंवा आत्मा एकमेव सत्य तथा अंतिम तत्व आहे. आजूबाजूला दिसणारं जग हे मिथ्या आहे आणि जगात जो कोणी जीव म्हणून वावरतो तो ब्रह्मापेक्षा वेगळा नसून ब्रह्मच आहे. म्हणजे त्याचं एकच वाक्य आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण का समजून घेतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत आपल्याला जर का आपण योगाचा अभ्यास करतो. म्हणजे योग म्हणजे शेवटी द्वैताचं अद्वैतात म्हणजे मन आणि ब्रह्म हे एकरूप होणं. आता ही भारतीय दर्शनाची बघितली पण आपल्याकडे नास्तिक दर्शन सुद्धा आहे. चारवाक नावाचं एक आपण नाव ऐकलं असेल की चारवाक जो आहे त्याचं नास्तिक दर्शन आहे आणि चारवाक दर्शन हे सुद्धा आपण एक दर्शन म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे.
आता चारवाक ही व्यक्ती काल्पनिक होती का प्रत्यक्ष होती ह्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टीमध्ये हे आहे, नक्की नाही मत त्यांचं. परंतु त्याचं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान बाकी अत्यंत भौतिकवादी आहे. आणि तो म्हणतो की चैतन्य नावाची काही गोष्ट नाही. एकदा देह संपला, देह नष्ट झाला, मृत्यू झाला की सगळं नष्ट होतं. आणि त्याचं प्रसिद्ध ते एक जे हे आहे म्हणणं ते, तो म्हणतो यावत जीवे सुखद जीवन ऋणम कृत्वा धृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जिथपर्यंत जीवन आहे तिथपर्यंत मजा करा, एकदा भस्म झालं देहाचं की परत कुठे यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीचं सुद्धा एक चारवाक नावाचं नास्तिक दर्शन आपल्याकडे आहे. पण याला नास्तिक दर्शन म्हणतात, म्हणत आहे वेद मानणं न मानणारे. तर अशा प्रकारे हा द्वैत अद्वैत विचार आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया. परंतु व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला ह्या द्वैत अद्वैत विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण शेवटी आपल्याला जर का स्वतःला समजून घ्यायचं असेल तर तथ्य काय आहे, आणि ह्या तथ्यामध्ये आपल्या जे प्रत्येकारी जे ऋषी होऊन गेले त्यांनी त्यांच्या अत्यंत उच्च मनस्थितीमध्ये जे काही पाहिलं त्याला श्रुती असं म्हणतात. श्रुती ही सगळी श्रुती जी आहेत, वेद जी आहेत त्या श्रुती आहेत. आणि ह्या वेदांत सगळं सार आहे वेदांतामध्ये, म्हणजे उपनिषदामध्ये आहे, आणि त्याला वेदांत म्हणतात. आणि हा वेदांत जो आहे त्या वेदांतचं सारच शंकराचार्यांनी काढलेलं आहे. आणि मग हे अद्वैत तत्वज्ञान मांडलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा द्वैत अद्वैताचा आपण कन्सेप्च्युअल विचार केला. पण आपल्या जीवनाशी याचा काय संबंध आहे हा पुढच्या वेळेला बघू. अगदी सोपं म्हणायचं तर द्वैत अद्वैत कसं आहे की वरवर दिसणाऱ्या दोन गोष्टी आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत. आता अनेक प्रकारचे दागिने आहेत, समजा सोन्याचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या काय म्हणतात ते डिझाईनचे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अंगावर घालणारे अनेक दागिने आहेत. हे सगळं द्वैत आहे. परंतु तुम्ही सोनाराकडे गेला की तो त्याच्याकडे काय बघतो, त्यातलं सोनं बघतो, बाकी काही दागिने बघत नाही. म्हणजे सोनं एक आहे, दागिने अनेक आहेत. आणि मग नेहमी या अध्यात्मामध्ये ज्याचं उदाहरण देतात ती मडकी अनेक आणि माती एक आहे. एकाच मातीच्या ढिगारापासून असंख्य आकाराची मडकी तयार होतात. हे जसं आहे तसं एकच ब्रह्म आहे आणि ब्रह्माने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही रूपं घेतलेली आहेत. आणि ही सगळी जी विश्वनिर्मितीची थेअरी आहे, जी आपण गीतेच्या 13-14 अध्यायामध्ये काही प्रमाणात बघितली होती, ती आपल्याला थोडीशी या योगाच्या माध्यमातून सुद्धा बघायला आणि ती आपण बघू. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आहेत तशा आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत काही प्रमाणात. आणि त्या एकदम समजून न घेता हळू आपण समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर आता आपण आजच्या कन्क्लुजनकडे जाऊया. एक चांगलं क्रमविकासावर एक गीतासारखी गोष्ट आहे, कुठून तरी हे मिळालं मला, ते मला योग्य वाटलं म्हणून. काय काय असतं म्हणजे अध्यात्मात जर का प्रगती करायची असेल, अध्यात्माच्या प्रवासाला जायचं असेल आणि स्वतःला भेटायचं असेल, म्हणजे जीवाशिवाची गाठ जर का आपल्याला करून करायची असेल तर काय करायचं. पहिले पाऊल जिज्ञासेचे, स्वतःला शोधण्याचं, मुमुक्ष असं नाव त्याचं. दुसरं पाऊल इच्छेचं, स्व उन्नतीकरण कर्म करण्याचं, ज्ञान संपादन करण्याचं, हे दुसरं पाऊल आहे. तिसरं पाऊल श्रद्धेचं, हे असे अतिमहत्वाचे, जे घडते ते चांगले या विश्वासाचे. चौथं पाऊल शिस्तीचं, यम नियम नित्य पाळण्याचं, साधना असे नाव त्याचे. पाचवे पाऊल शरणागतीचे, अहंकार अविनय गळून पडण्याचे, सर्वस्व भगवंताच्या पायी वाहण्याचे. सहावे पाऊल अनुसंधानाचे, मन भगवंताच्या स्वाधीन करण्याचे, नित्य नियमाने हे सगळं साधण्याचे. आणि सातवे पाऊल ध्यानाचे, आपोआप त्रिपुटी गळून पडण्याचं, सच्चित्त आनंद होण्याचे. तर अशा पद्धतीने हा अध्यात्माचा प्रवास आहे. त्याच्यानंतर आणखीन एक संकल्पना आपल्याला समजून घेतली पाहिजे, एक प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित. म्हणजे आपल्या जीवनात इच्छा स्वातंत्र्य किती आहे, आपल्याकडे इच्छा स्वातंत्र्य नसलेला भाग किती आहे, आणि कशा पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या घटना आपल्या समोर येत असतात त्याच्याबद्दलचा हा भाग आहे. हा आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया. आणि आज आपण आपल्या आजच्या प्रार्थनेकडे जाऊया. ही आत्मचिंतन प्रार्थना मी म्हणतो, आपणही आपापल्या ठिकाणी ऐका. आणि ऐकत असताना
या शब्दांचा अर्थाचा विचार करा, कारण प्रत्येक प्रार्थना आपल्याला एक प्रकारचा ऍक्शन प्लॅन देत असते हे आपण मागच्या वेळेस बघितलं. आत्मचिंतन प्रार्थना मी म्हणतो, आणि आज आपला या ठिकाणी या कार्यक्रमाचा या पाठाचा शेवट होईल. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे वागलो तसं बनलं आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ही शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना प्रणाम आणि धन्यवाद.